अभिनेत्री उर्मिला कानेटकर आणि तिची मुलगी जिजा प्रेक्षकांच्या आवडत्या आहेत. त्या दोघींचा सोशल मीडिया कंटेंटही व्हायरल असतो. जिजाबरोबरच्या मुवमेंट्स उर्मिला शेअर करत असते. उर्मिलाने आता ती एक खास सराव करत असल्याचं सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत सांगितलंय. तिच्यासाठी पालकत्व कसं सोपं झालंय ते तिने शेअर केलं. समाधानी मन पालकत्व सहज करतं. एक अभिनेत्री आणि 7 वर्षाच्या मुलीची आई म्हणून मी सध्या दररोज कृतज्ञतेचा सराव करतेय. सकारात्मकतेबरोबरच लहान नखरे सांभाळणं सोपं झालंय असं कॅप्शन देत तिने हा व्हिडिओ शेअर केलाय. सध्या मी ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करते. सगळीकडे खूप चाललंय प्रॅक्टिस ग्रॅटिट्यूड, बी ग्रेटफुल, मग सगळं दुःखीने मिळतं वगैरे जे हवं असेल ते. सो आय हॅव ट्राईड प्रॅक्टिसिंग ग्रॅटिट्यूड विथ माय डॉटर जिजा. बऱ्याचदा ह्या सगळ्याच आयांना हे माहितीच असेल की जेव्हा आपण बाहेर कामावून परत येतो तेव्हा आपलं मूल आपल्या परोक्षात एकदम मस्त असतं, पण आपण घरी आलो की खूप खुश होतात आणि मग 10व्या मिनिटात काहीतरी होतं आणि मग फुल आपण तांडव आणि काहीतरी छोट्याशा कारणावरनं अर्धा तास खूप वेळ रडवस असते आणि आपल्याला असं वाटतं की अरे अभी क्वालिटी टाइम स्पेंड करो ना. पण आय थिंक दॅट्स अबाउट मदरहुड आणि दॅट्स अबाउट बिंग अ मदर. पण ह्याला एक तोड म्हणून आय हॅव स्टार्टेड प्रॅक्टिसिंग ग्रॅटिट्यूड विथ जिजा. म्हणजे तिने कुठली चांगली गोष्ट केली की आज आम्ही कुठेतरी बाहेर गेलो किंवा आज मी बाहेरून घरी आले खूप वेळाने आणि तिने मला छान ग्रीट केलं आणि आम्ही पुढचे 2 तास खूप छान वेळ स्पेंड केला. थँक्यू जिजा. आय एम व्हेरी ग्रेटफुल की आज तू किरकिर केली नाहीस आणि मला माझा टेम्पर लूज करायला लावला नाहीस आणि आपण खूप छान स्पेंड केला. आय एम व्हेरी व्हेरी ग्रेटफुल टू यू. आणि हे मी जेव्हा केलं तेव्हा तिला खूप मजा आली, तिला खूप बरं वाटलं. किंवा साध्या गोष्टी, आज तू शाळेत जाताना रडली आहेस, आय एम एक्स्ट्रीमली ग्रेटफुल. स्वतःच्या हाताने जेवलीस, आय एम एक्स्ट्रीमली ग्रेटफुल. आणि उलट सुद्धा मी वापरते की जिजा, डू यू वॉन्ट मी टू बी ग्रेटफुल टू यू? आय वुड रिअली लव्ह टू बी ग्रेटफुल टू यू इफ यू स्टॉप दिस टँट्रम. हा टँट्रम जर थांबला तर आय बी रिअली ग्रेटफुल. आय वॉन्ट टू बी ग्रेटफुल. मग थांबव आणि लगेच थांबतो टँट्रम. आणि हा एक उत्तम उपाय आहे. ग्रॅटिट्यूड टेस्ट हॅज पास्ड. आणि ग्रॅटिट्यूड हे तुम्ही फक्त तुमच्या आई मुलीच्या नात्यामध्ये नाहीच तर तुमच्या कुठल्याही रिलेशनशिपमध्ये अप्लाय करू शकता. की कुठलीही चांगला मोमेंट आपल्या पार्टनर बरोबर, आपल्या आई वडिलांबरोबर तुम्ही स्पेंड केलात तर it's not difficult to say thank you, right? Just say thank you and it will keep happening to you. So I think मला वाटतं प्रत्येकाने हे अप्लाय केलं पाहिजे त्यांच्या आयुष्यामध्ये आणि तुम्ही सुद्धा करा. आणि नक्की तुम्ही हे केलं असेल तर मला कमेंट्स मध्ये सांगा. मी नक्की कमेंट्स वाचीन. डू प्रॅक्टिस ग्रॅटिट्यूड, इट्स मॅजिक. तर उर्मिलाने दिलेल्या टिप्सवर तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.